नमस्कार मैत्रिणी, पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। आज मस्त अशी कारली रेसिपी बनवणार आहे। आंबट गोड थोडंसं कडवट सर्व मिक्स असं टेस्टी भाजी बघणार आहोत। त्यासाठी हे कारले आहे पाव किलो कारले घेतलेले धुवून, आणि एक डबा घ्या नाहीतर पातेलं घ्या। त्यात आपल्याला 2 ग्लास 1.5 ग्लास तुम्हाला केवढं हवे तेवढं पाणी घ्या आणि ह्यात मीठ टाका। आता मीठ टाकलेलं पाणी आपल्याला साईडला ठेवून टाकायचं। पाण्यात मीठ टाकायला विसरू नका। आता हे कारले ह्या पद्धतीने कापायचे, आपल्याला गोल गोल कापायचं आहे। जर चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे सर्व जुने व्हिडिओ किंवा नवीन रेसिपी काही असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचतील। आपल्याला कारले ह्या प्रकारे कापून घ्यायचे आहे। त्यात हार्ड बिया असेल म्हणजे तयार झालेले बिया असतील मोठे तर ते काढून घ्या। ह्यात बिया तुम्हाला दिसत असेल हार्ड नाही आहे, त्यामुळे मी डायरेक्ट टाकते आहे। जर बिया हार्ड असतील तर त्यातनं पांढरा भाग असतो तो बियाचं काढून टाका, बिया काढून टाका, बाकीचं राहू द्या। सर्व कारली कट करून पाण्यात ठेवलेलं आहे आणि ह्यात अर्धा लिंबू मी पिळून घेतलेला आहे, आपलं कडवट थोडंसं कमी व्हावं म्हणून। बघा, मीठ, पाणी आणि लिंबू ते थोडं साईडला ठेवूयात। आणि हे कांदे घेतलेले आहे 2, कांद्याचं साल लवकर निघावं म्हणून थोडंसं चीर पाडून घेऊयात। पावसाळ्यात कांद्याला सुद्धा काळपट येतो, बुरशी येतो काळावाला, त्यासाठी कांदा साईडचं कट करून धुवून घ्या। हे बघा धुवून घेतला। आता कांद्याला सुद्धा आपल्याला जशी कारलीला गोलाकारचा कट केलेला आहे तसंच कांद्याला पण गोलाकारमध्ये कट करून घ्यायची। हा बघा ह्या प्रकार। चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आपले सर्व रेसिपी तुम्हाला पाहायला भेटतील। तर चला फोडणी मारूयात। हे पॅन ठेवलेलं आहे मी, दोन चमचे तेल घ्यायचे आहे। तेल चांगलं गरम होऊ द्या। तेल चांगलं गरम झालेलं आहे बघा। 1 चमचा जिरा, 1 चमचा मोहरी टाकायचं आहे। पूर्ण जिरा मोहरी चांगलं तडतडलं पाहिजे। हे बघ, दोघंही सोबत नाचतात म्हणल्यावर आपले जिरं मोहरी तयार झालेली आहेत, तडतडलेले आहे। आता ह्यात ताजे ताजे कढीपत्ता टाकलेले, मस्त असे काकूंचे झाड आहे, त्या झाडाचं 2 वेल आणले की होऊन जाते बघा। ताजे ताजे कढीपत्ता आणि हे आपण गोलाकारमध्ये कापून घेतलेले 2 कांदेसुद्धा आपले भाजून घेतलेले आहे। कांद्याचे पाकळे वेगवेगळे झालेत म्हणल्यावर आपले कांदे व्यवस्थित भाजलेले आहे। आणि टोमॅटोसुद्धा गोलाकारमध्ये कापून घ्यायचे आहे। 2 टोमॅटोसुद्धा कापून टाकलेला आहे। टोमॅटो आपली लवकर शिजावं त्यासाठी टोमॅटोवरतीच आपल्याला मीठ टाकून घ्यायचे आहे। मीठ टाकून थोडं व्यवस्थित ढवळा, म्हणजेच चमच्याने हलवा। व्हिडिओ बघता बघता एक लाईक ठोका, व्हिडिओ पूर्ण बघता पण लाईक करायचं विसरून जाता। आता तेलातच आपल्याला सर्व मसाले टाकून घ्यायचे आहे। लाल मिरची पावडर, काळे तिखट, हळद आणि जिरा पावडर। आता ह्याला मसाल्याला सुद्धा आपल्याला तेलात व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे। हा बघा, तुम्हाला मसाला दिसत असेल, पाण्यात तेल सुटते आपलं। आता ह्यात कट केलेले कारले टाकून घेऊयात। जसं कारले कट केलेलं आहे गोलाकारमध्ये, तसंच टोमॅटो कांदा कट करून घ्यायचे आहे। आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा,
जेणेकरून माझे सर्व व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटतील. आणि हे आहे चिंचाचं पाणी. चिंच भिजू ठेवले होता. चिंचाचं पाणी पिळून व्यवस्थित चिंचाचं पाणी घ्यायचे अर्धी वाटी. आंबट, गोड, तिखट, कडू सगळं एक मिक्स एकच भाजीत व्यवस्थित खायला पण टेस्टी एकदम. बघा, नक्की करून बघा. हे 2 चमचे शेंगदाण्याचे कूट टाकलेलं आहे आणि हे 2 चमचे कारळ कूट आहे. कारळ नसेल तर काळे तीळ म्हणा, काळे तिळाचे कूट 2 चमचे. एक नंबर टेस्टी भाजी लागतो. लहान पोरंसुद्धा आवडीने खातील. आता ह्याला व्यवस्थित एक मिक्स करून घेऊयात. व्हिडिओ पूर्ण बघता लाईक करायचे विसरून जाता. आता आपलं कारली शिजण्यासाठी अर्धा ग्लास पाणी टाकून घेऊयात. ऑलरेडी आपली चिंचाचे पाणी होते अर्धी वाटी. आता त्यात अर्धा ग्लास पाणी टाकून घेऊयात. व्हिडिओ लाईक केला नसेल तर प्लीज व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुमच्या सपोर्टमुळे आपले चॅनल लवकरच चर्चेत येणार आहे. आपली भाजीसुद्धा शिजत आहे बघा मस्त अशी. जेवढे सबस्क्रायबर आहेत, जेवढे माझे रेसिपीज बघतात, त्यांना सगळ्यांना मनापासून धन्यवाद. आणि हे 2 तुकडे गूळ टाकलेला आहे. आधीच स्टार्टिंगला बोललेलं आपल्याला आंबट, गोड, तिखट असा भाजी करायची आहे. तिखट, कडवट. नक्की ट्राय करा ह्या पद्धतीने. बघा, व्हिडिओ बघता पूर्ण लाईक करायची विसरून जातं. व्हिडिओ बघता बघता एक लाईक ठोका. आपलं पण मनाला समाधान वाटतो. हा बाबा व्हिडिओ बघितले, हां लाईक पण केलेत. पूर्ण आपले रेसिपी चॅनलवरती आहेत. भरपूर रेसिपी बघायला विसरू नका. आणि हे कोथिंबीर आहे, बारीक चिरून कोथिंबीर टाकून घ्या. त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. सरभरीत असा थोडासा व्यवस्थित एक नंबर भाजी लागतो. नक्की ट्राय करा. प्लीज चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ती कमेंट, लाईक, शेअर करायला विसरू नका. भाजी बघा उकळी मारती, या जेवायला पटकन. एक नंबर टेस्टी भाजी झालेला आहे. माझे पोरंसुद्धा आवडीने कारली खातात ह्या प्रकारे भाजी बनवल्यावर. चला नेक्स्ट रेसिपीला भेटूयात. सबस्क्राईब करा. बाय.